यशोदेने सांगितलं, काना रडू नको, तू रडू नको. मला कोणी काहीतरी तुझ्याविषयी सांगितलं तरी मला ते खरं वाटणार नाही, तू रडू नको. आणि रडू नको असं म्हटलं. त्यानंतर देवाला उचलून घेतलं आणि असं गळ्यात लावलं. भगवंताचं डोकं असं वर आलेलं आहे वरती आणि यशोदेच्या असं हातावर हे भगवंत आणि यशोदेचं तोंड इकडं झालेलं आहे. गवळ्याने पाठीमागं होत्या, भगवंताचं तोंड तिकडं झालं आणि भगवंत त्याला म्हणतात, तुम्हाला उद्या बघून घेतो. माझ्या आईला सांगते काय, एकेकीला बघतो बरोबर ना. असं म्हटल्याच्या नंतर त्या घाबरून गेल्या आणि तिनं सांगितलं, बाई आता लक्ष ठेवायला लागलं बरं का. याला एकतर आपण दिवसलाय, आपण सापाच्या शक्तीवर पाहिलेलं असं झालं नाही. आता आपण सगळं कणी कुंप लावून व्यवस्थित बसायचं. आणि त्या जसं बोलत निघालेल्या आहेत तेवढ्यात ती एक जण आली जिने ते मंडळाची स्थापना करताना ऐकलं. ती आली, ती त्याला इंजिनियर होती, व्यवस्थित होती, हुशार होती. ती इंजिनियर असल्या कारणानं तिथं आले. त्याला म्हणजे काय झालं, का गेलते तुम्ही, कुठे गेले होत्या. अगं ते यशोदेकडे गेले होते, तिच्या पोराने आम्हाला लई त्रास द्यायला सुरुवात केली म्हणून. त्याकडे तुम्ही काय घाबरता का त्याला. हो, त्याला तर मी आता पकडूनच आणि तिच्या समोर उभा करीन, मग तिला कळेल की नक्की चोरी करतो म्हणून. ते म्हणे, बाई तू काय साधं सुद्धा नाही, तू त्याच्या नादी लागू नको, आमचं हसं झालं म्हणून तिथं. आणि ती का मानते का. ते म्हणजे काय विचार नका करू, मी आज त्यांची सगळी मिटिंग ऐकलेली आहे, ते संध्याकाळी आता येतीलच.
आणि मग तिने सांगितलं मी त्याला पकडून देते. आणि असं बोलताना आणि त्याच्या समोरगड्याने ऐकलं तेव्हा बाईचं त्यांना सांगताना देवाने सांगितलं गड्यानं आज आपला मोर्चा हिच्या घरी घ्यायचा. आणि तिला सांगितलं सावध करून सांगितले आज संध्याकाळी येतो तुझ्या घरी चोरी करायला, सावध राहा. आणि असा विचार केल्याच्या नंतर ती घरी आली आणि तिनं सगळा बंदोबस्त करून आणि जागी राहिली. 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत सकाळी सूर्य उगवेपर्यंत जागी राहिली. पण देव काय आले नाही. तिचा दीर होता तो यांच्या मंडळात होता. तो म्हणतो काना तू कसं आमच्या वहिनीला कसं काय बोलला रे, कसं सांगितलं तिला अगोदरच मी चोरी करायला येतो म्हणे असं म्हणायचं असतं. आणि लगेच चोरी करायला जायचं नसतं शिकाऱ्याला. शिकारीला म्हणे 4 दिवस गाफील राहू द्यायचं असतं मग शिकार करायचं असतं. शिकार लगेच करायची नाही. आणि मग गेले 2 दिवसांनी. आणि 2 दिवसांनी गेल्याच्या नंतर सगळ्या डोळ्यांना घेऊन गेले. जे हट्टेकट्टे होते ते खाली बसवलेले आहेत, खालच्या थराला ठेवले आणि मधल्या थराला काही ठेवले. आणि भगवंत सगळ्यांच्या वर उभे राहिले. आणि तो शिंक्यावर असं ते लोणे ठेवलेलं होतं, तिच्या घरात ठेवलेलं होतं, तिच्या घरी गेले होते. आणि ती सगळं यांचं कर्तृत्व पाहते. सगळं थर लावलेले आहेत. आणि थर लावलेले सगळे पाहिल्याच्या नंतर भगवंत वर चढले आणि त्या मडक्यामध्ये हात घातला. आणि हात घातला त्याच्यातलं ते लोणी काढलं, स्वतः असं चाटून खाल्लं. आणि तोच हात माखलेला खाली दिला. गड्यानं माझ्या हाताला चाटून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही त्या हाताला दुसऱ्या हाताला लावा, खालच्यानं ते चाटवून द्या. अशा पद्धतीनं करत असताना ती गवळण बाहेर आली. आणि बाहेर आल्याच्या नंतर जे खालच्या थरावर होते ना त्यांच्या पाठीमागं अशा लाठ्या मारल्या तिनं. आणि लाठी मारल्याच्या नंतर ते खालचे होते ते पळून गेले, मधले खाली कोसळले ते पण पळून गेले. आणि पळून गेल्याच्या नंतर थांबा जरा 2 मिनिट. ते पळून गेले. भगवंत एकटेच वरती लटकून राहिले त्या शिंक्याला लटकून राहिली. ती आली बरं का, आली आणि म्हणे तू किती हुशार आहेस, तुझ्यापेक्षा मी हुशार आहे. मला माहित होतं तू आज नाही आला, उद्या नाही आला, परवा, पण आल्याशिवाय राहणार नाहीस. मी बघितलं तुला, आता मी तुला बरोबर नेते बरं का, तुझ्या आईकडे पकडून नेते. आणि ते दोघे जे पण तिथं अडकून होते वाकडे आणि पेंड्या. हे म्हटले गड्यांनो तुम्ही कशाला थांबले, सगळे पळाले वाकडे पेंड्या, तुम्ही इथं का थांबले. त्याने सांगितलं आम्ही थांबायला नुसते थांबलो नाही बरं का. भगवंत म्हणतात मी कसा पण इच्छाकडून माझी सुद्धा करून घे नाही, पण तुम्ही पळा. त्याने सांगितलं आम्ही कसे पळू शकतो, आमच्या धोत्रावरीनं पाय घेऊन ठेवलेला. तर त्याने सांगितलं धोत्राची काय काळजी करतो, धोतर सोडून पळा. अरे म्हणे धोतर सोडून पळायला गावामध्ये इज्जत आहे सगळी. धोत्राच्या आत काही घातलेलं नाही म्हणे. त्यामुळे एक काम करा, ते दुसऱ्याचं धोतर दोघंही एक धोतर नसून पळा बरं का. ते कसे तरी पळाले आणि हिनं त्याला पकडला. आणि पकडल्याच्या नंतर भगवंत म्हणतात हे बाई हे बघ तुला एक गोष्ट सांगू का, मला बऱ्याच दिवसापासून तुझ्याशी बोलायचं होतं पण वेळ मिळत नव्हता, म्हणून तुला सांगायचं काहीतरी. मला तुझ्याशी एकांतात बोलायचं होतं म्हणून मी हा चोरीचा बहाणा केला तुझ्या घरी आलो. तुला काहीतरी सांगू का. म्हणे मला काहीच सांगू नको, तुझं मला काय ऐकायचं नाही. म्हणे काय ऐकायचं नाही नको ऐकू, पण तुला मी एक विचारतो, तू मला इथून घेऊन गेल्याच्या नंतर माझी आई तुझं काय ऐकणार नाही. जास्तीत जास्त काय होईल, तू पकडून नेशील पण तुला काय त्याचा फायदा होईल, तुला काहीच फायदा होणार नाही. त्याच्यापेक्षा ना मी माझ्या हातातले ना आणि माझ्या सोन्याचे कडे केलेले आहेत, ते दोन्ही कडे तुला देतो, तुझा फायदाच होईल ना त्याच्यात. ते म्हणे तुझे कडे बिडे मला काही नको, तुझ्या मैयाकडे मी तुला घेऊन जातो असं म्हटलं. आणि भगवंताचा हात धरला ना पुढे निघाली आहे. हात धरून पुढे चाललेला असताना देवाने सांगितले हे बाई
अगं एवढं जोराने कसा हात पकडतोस? मी नाजूक आहे ना ग, माझा हात दुखायला लागला, एवढं जोराने पकडू नको. म्हणून चल गपचूप आणि एक काम कर, माझा हात तर बदली कर. हा हात सोड, आता दुसऱ्या हाताला लागला. मी येतोच ना तुझ्या बरोबर. मी कुठे पळून चाललो आणि तिचा जीव न उभा होता घराचा दरवाजा. ते तेवढंच होतं देवाच्यावर. त्याला आवाज दिला इकडे आणि हात बदलण्याच्या बहाण्याने त्याचा हात पकडला आणि तिच्या हातात दिला. हा चला म्हणे आता. आणि भगवंत पुढच्या दाराने जाऊन घरी बसलेले आहे आणि महिला सांगतात, मैया त्या गावातल्या बायातलं जरा जास्तच खराब होतं. का रे काय झालं? म्हणे नाही ना, माझ्याविषयी काही ना काहीतरी बोलत असतात, काहीतरी कुटाळ्या करत असतात ते सगळे. आणि बघ ना, आता मी घरात बसलेलो आहे ना, पण इथं कोणीतरी येईल आणि माझ्याविषयी काहीतरी तुला सांगितल्याशिवाय राहणार. एवढ्यात ही दरवाजात आली. यशोदे बाहेर ये. म्हणे काय झालं बाई? यशोदे तुझा कान तुलाच गोड वाट, तुलाच गोड वाटतं तुझा पोरगा. बघ याने काय केलं. आणि जशी यशोदा बाहेर आली आणि बघितलं, काय काय कटकट चालले, काय लोक जमा करते, काय ओरडते. सांगितलं तुझ्या पोरानं चोरी केली, आज मी पकडून आणला त्याला. यशोदा हसायला लागली. माझ्या पोराला पकडून आणला, माझा पोरगा घरात बसले. काना ये बाहेर. तसा काना डोळे चोळत बाहेर. तिनं बघितलं हिचा काना घरात आहे, तो माझ्या हाताला कोण आहे आणि माझ्या हाताला कोण असतं बघितल्याच्या तो तिचा तो दूर होता आणि तो धीर तिचा असल्यामुळं तिने हात सोडून दिला आणि मग तिथून निघाली. आणि मग देवाने सांगितलं, गड्यांनो आता सगळं काम कसं करायचं माहिती आहे का? आता उघड करतं, जाहीरपणे करायचं. आणि चला, आणि त्याच वेळेला देवाने ठरवलं आणि चला आता आपण सगळेजण दही हंडी खेळायला जाऊ. चला. गोविंदा आला रे आला, जरा बसले संभाळ आई
देता नहीं बचने का कोई है काला
गोपाल कृष्ण भगवान की जय. शिदोऱ्या घेऊन या असं सांगितल्याच्या नंतर प्रत्येकाने आपापली शिदोरी आणायची आहे. त्यावेळेला एक गोपाळ जरा दूर उभा होता. तो म्हणाला मला येता येणार नाही. काय येता येणार नाही तर माझ्या घरी शिदोरी मिळणार नाही, कारण माझ्या घरी कोणच नाही. तुका म्हणे हरी माझे कोणीच नाही घरी. आणि मग त्याला भगवंतांनी सांगितलं बाबा तू तसं काय विचार करू नको, ज्याचं कोणी नाही त्याचा मी आहे. तू स्वतःला अनाथ समजू नको. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. आणि मग सगळ्यांनी निघाले त्या ठिकाणी. सगळ्यांनी मिळून काळा केलेल्या आहे. आणि एक दिवस सगळ्यांनी बघितलं गोकुळामध्ये सगळी गडबड चाललेली आहे. विशेष तयारी चाललेली आहे. आणि विशेष तयारी चालू असताना कोणी जिलेबी बनवतो, कोण लाडू बनवतो, कोण खीर बनवतो, कोण काय काय बनवतो. वेगवेगळं बनवणं चाललेलं आहे. आणि वेगवेगळं बनवणं चाललेलं असताना भगवंताने विचारलं मैया ही कसली तयारी आहे. मैयाने सांगितलं ते तुझ्या बाबांना विचार. तिचे बाबा तुला सांगतील मी जरा कामात आहे. ते बाबांकडे गेले. नंतर बाबाने विचारलं बाबा ही सगळी तयारी कसली चालू आहे. त्यांनी सांगितलं बाबा आपल्या इंद्राची पूजा दरवर्षी आपण करतो, कारण इंद्र आपल्याला प्रजन्य देत असतो. आणि म्हणून त्याची पूजा आपण दरवर्षी करतो. आणि त्याच्या पूजेसाठी नैवेद्य म्हणून हे सगळं बनवलेलं आहे. आणि आपल्याला तिथे घेऊन जायचे. सगळ्या गाड्या भरून आणि तिकडे घेऊन चाललेल्या आहेत. त्यावेळेला भगवंताने विचार केला की बाबांनो हे सगळे एखाद्या देवतेला देण्यापेक्षा जो आपल्याला ज्याच्या सानिध्यामध्ये आपल्याला चारा मिळतो, ज्याच्या सानिध्यामध्ये आपल्याला सगळं अन्नधान्य मिळतं, त्याची पूजा आपण करायला पाहिजे. आणि नंद बाबांना त्यांनी सांगितलं आपण इंद्राची पूजा करायची नाही, तर गोवर्धन आपल्याला बरंच काही देत असतो, म्हणून आपण त्याची पूजा करायची. आणि मग त्याच्या पूजेला काय काय लागेल त्यांनी सांगितलं त्याच्या पूजेला काही लागत नाही, जेवढं इंद्राच्या पूजेला लागतं तेवढंच लागतं. आणि मग गोवर्धनाची पूजा करायला सगळे निघालेले आहेत. आणि गोवर्धनाची पूजा करायला चालल्याच्या नंतर या ठिकाणी इंद्राला जवळ कोणीतरी सांगितलं की बाबा तुमची पूजा रहित करून आणि दुसरी पूजा चाललेली गोवर्धनाची पूजा चाललेली. त्यावेळेला त्यांनी प्रचंडाला आदेश दिला इंद्राने त्या गोकुळामध्ये जा आणि सगळ्या एवढा पाऊस पडा, एवढा विजांचा गडगडाट करा की त्या गोकुळामध्ये काही शिल्लक राहता कामा नये. आणि त्या वेळेला एवढा पाऊस आला, एवढा पाऊस आला, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. भगवंतांनी सगळ्यांना बोलवलेलं आहे. तुम्ही कोणी घाबरून जाऊ नका. गोवर्धन भगवान आपलं सगळ्यांचं रक्षण करेल. त्या ठिकाणी भगवंत गवळ्यांना दाखवण्यासाठी थोडंसं सांगू द्यावं. सभागड्यांना आणि गोकुळातल्या लोकांना दाखवण्यासाठी का गोवर्धन भगवंत आपली रक्षा करणार आहे, म्हणून भगवंताने आपलं रूप बदललं आणि गोवर्धन पर्वताच्या वरच्या टोकावर जाऊन बसले. आणि तिथून आवाज देतात मी तुमचं रक्षण करीन.
असा आवाज दिला हात काढून. आणि मग त्याच वेळेला भगवंतांनी तिथं खाली येऊन पूजा केलेली आहे. सांगितलं बघा गोवर्धन भगवंतांनी रक्षा करणार आहे. आणि मग त्या ठिकाणी गेले आणि गोवर्धन पर्वताच्या पायथ्याला जाऊन आणि त्याने स्पर्श केलेला आहे. आणि गोवर्धनाला स्पर्श केल्याच्या नंतर अख्खा गोवर्धन पर्वत भगवंताने आपला परंपरेवर उचललेला आहे. गोपाळ कृष्ण भगवान की तेव्हा सवंगडे बघायला लागले. 7 दिवस भगवंताने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून ठेवला. बरं का, अशी करंगळी लावली ती, अशी बरं का, अशी नव्हती लावली, अशी करंगळी लावली ती भगवंताने. आणि ती करंगळी लावलेली असताना पेंड्याला वाटलं यार हा नुसता करंगळी लावतो तर सगळा भारा उंचवून टाकतो. अरे कृष्णा, तू तुझा हात काढ नाही, नुसता हात लावून काय फायदा आहे, आम्ही उचलतो ना. त्यावेळेला देव म्हणतात फेकाय जमेल का तुला, का नाही जमणार म्हणे, तू नुसतं करंगळी लावून ठेवलेली आहे, पण तुला जमतो करंगळीवर धरायला आणि आम्ही एवढ्याने काठ्या लावल्या त्याचं काय. बघतो म्हणतात ठीक आहे मग काढतो ना करंगळी. आणि जसं करंगळी बाजूला काढली तसा तो पर्वत खाली आला. परत भगवंताने पकडला. अरे 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 कृष्णा सांभाळ रे, सांभाळ बाबा सांभाळ. कृष्ण सांभाळ सांगितलं. आणि मग नंद बाबाने त्याच पद्धतीने 7 दिवस नंद बाबांच्या कानानं तो पर्वत उचलून धरला. सगळ्या सवंगड्याचं गोकुळवासियांचं रक्षण केलं. आणि रक्षण केल्याच्या नंतर परत पर्वत आपल्या जागी ठेवून दिला. गोवर्धन भगवान
ज्या वेळेला गोवर्धन पर्वत उचलल्याच्या नंतर मैयानं पाहिलं मग आपला पोरगा एवढा थकला 7 दिवस माझ्या पोराने काही खाल्लं नाही आणि 7 दिवस काही खाल्लं नाही भगवंतानं म्हणून मैया म्हणते काना तुला मी 8 वेळा खायला देते रे रोज आणि 8 वेळा खायला देते पण तू 7 दिवस काही खाल्लंच नाही म्हणून आज तुला मी 56 भोग बनवणार आहे जेवणासाठी 7 दिवसाचे रोज 8 मोजले तर 8 सत्ती 56 भोग कडू आंबट गोड जे जे असतील ते आणि मग ठेवले देवाच्या समोर आणि देवासमोर ठेवल्याच्या नंतर म्हणे काना खा खा काना म्हणतो आज एकादशी काना म्हणतो आज एकादशी आहे बरं का काना काही खात नाही काना पण त्याच्याकडे पाहत पण नाही असं तोंड फिरवून बसला मैया म्हणे मैया अरे 7 दिवस काय खाल्लं नाही आज एवढं चांगलं बनवलं तुझ्यासाठी आणि तू खात का नाही का तोंड फिरवतोय मैया त्यात काहीतरी कमी आहे म्हणे काय म्हटलं मैया त्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे म्हणून मी खात नाही म्हणे काय कमी आहे काय कमी आहे त्याच्यामध्ये हा सांगितलं मैया त्याच्यावर तुळशीचं पान नाही ठेवलेलं पुरुष कितना भी बलवान हो पुरुष कितना भी बलवान हो जितनी हमेशा नारी है पुरुष कितना भी बलवान हो जितनी हमेशा नारी है हाँ 56 भोगों के ऊपर एक तुळशी भाई है 56 भोग जरी असले पण तुळशीचं पान जर त्याच्यावर ठेवलं नाही देवाला नैवेद्य देताना तर भगवंत तो स्वीकारत नाही म्हणून सांगितलंय या देहातून प्राण निघून जाण्याच्या अगोदर जब प्राण तन से निकले सामने मेरे तेरे पाव वाला खड़ा हो जब प्राण तन से निकले मुंह में मेरे तुलसी दल हो इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले श्री गंगा जी का तट हो यमुना का हो शिवट हो श्री गंगा जी का तट हो यमुना का हो शिवट हो मेरा सारा निकट तब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले अमोल जी के आने से कथा में 4 चांद लग गए भगवान उनको बड़ी उम्र दे और उनका गला हमेशा सुरों से भरा रहे एकदा भगवंताचे अनेक मित्र होते
सगळे त्यांच्या वयाचीच होती, काही छोटे होते, काही थोडे मोठे होते, अजून काही मोठे होते. जसे जसे मित्र होते तसं तसं भगवंताचं त्यांच्यावर प्रेम होतं. पण सगळ्यात पेंड्यावर भगवंताचं जास्त प्रेम होतं. एक दिवस पेंड्याला सांगितलं, पेंड्या जा ना जरा गाई घेऊन ये ना आपल्या. त्यावेळेला पेंड्या म्हणतो, देवा मी जाणार नाही बरं का. माझ्या गावाला मुंबईला आम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम करतो. कधी कोणाला बघायला यायला मिळालं तर या. पंढरपूरमध्ये जसा काळा होतो अमोल महाराज, तसा आमच्या गावामध्ये 2 दिवसाचा मोठा कार्यक्रम असतो. फक्त श्रीकृष्ण लीलाच असतात त्याच्यामध्ये. सगळे प्रात्यक्षिक असतात. भगवंताने चेंडू फळी खेळली, भगवंताने गायी राखण केल्या, ते सगळं आम्ही प्रात्यक्षिक करत असतो. आणि त्याच्यामध्ये नामदेवरायांचं पद जे बोबड्याच्या तोंडामध्ये आहे ते मी तुम्हाला त्याच भाषेत बोलून दाखवतो, जे आमच्या गावामध्ये आम्ही करतो तसं. त्याने सांगितलं, मी जाणार नाही जायवळाला. अरे पेंड्या काय झालं सांगतो घरी. तेव्हा तो बोबड्या मुलाने बोलतो, पेंड्या कुठना थांबाले थांबाल आपल्या गाई, थांबाले थांबाल आपल्या गाई, आपल्या घराची जातो पेंड्या म्हणतो, काल गवळी गाय वाढली, तिच्या त्या दुधाचा खरवस बनवला. तुम्ही सगळे मोठे लोक, तुम्ही सगळ्यांनी जास्त जास्त घेतलं मोठा, आणि मला गरीब असल्यामुळे मला थोडासा दिला म्हणा. त्याच्यामुळे मी काय तुमच्या गाया राखणार नाही. यमुनाथिले नित्य कलितांघोली, मजला म्हणताले दानाची डोली. बरं का, यमुना तीरे जातो आणि तुम्ही सगळेजण आंघोळ करता तिथं, आणि मला सांगता जा भाकरी घेऊन या. कशी आणुले वलन आणि भाकली. तुमची आई आहे ना, त्या काय करतात, पातळ पातळ कालवण करतात. कालवण करतो ना तुम्हाला, पातळ कालवण करतात. मी कशी काय आणू, डोक्यावर घेतलं, खड्ड्यातून येताना असं डुसमाळतो आणि माझ्या अंगावर सगळं कालवण सांडलं जातं. कशी आणुले वलन आणि भाकली. कृष्णा काय झालं माहितीये का, अजून कसा चालूले, काटा लागला भाई, कृष्णा थांबालेले थांबाला आपल्या गाई.
आम्ही आपापल्या घराशी जातो भाई. तेव्हा भगवंत सांगतात त्याला बरं का, कृष्ण म्हणे रे ऐक बाबू बड्या, तुझ्या गाई रे वळीन मी सौंगड्या, नाहीतर धाडीन रे गोपाळाच्या जोड्या. नामा म्हणे रे गोष्ट रोकडी पाही, कृष्ण सांभाळले सांभाळ आपल्या गाई. असा आनंद त्या ठिकाणी त्याने घेतला. एक दिवस काय झालं, राधा आलेली आहे आणि राधा आली आणि कृष्णाला पाहिलं आणि सद त्याच्याकडे नजर टाकते आणि म्हणते काळ्या, असं काळ्या त्याला म्हटलं. आणि काळ्या म्हटल्याच्या नंतर काळ्या माणसाला काळ म्हटलं तरी पण राग येतो. आता भगवंताने जे दिले आपल्याला त्याचं काय लाज बाजू आहे. आणि तुम्हाला घर सांगू का, कुठल्याही माणसाला माझ्या भक्ताला त्या कलरची लाज वाटू नये म्हणून पांडुरंगाने स्वतः तो कलर स्वीकारला. आणि त्याने सांगितलं तुम्ही जसे आहात ना तसे मला आवडता. खऱ्या अर्थानं वरचा रंग काय कामाचा. त्याने सांगितलंय माणूस रंगाने काळा असला तरी चालेल पण तो मनाने काळा नसतो. माणूस रंगाने काळा असला तर चालेल पण मनाने काळा नसावा. वरचा रंग जो आहे ना त्या रंगाचा विशेष नुसता डोंगा परिरस नव्हे डोंगा आणि काय भुलला शिवरली रंग चढला पाहिजे. रंगी रंग रे श्रीरंगी, रंगी रंगी रे श्रीरंगी, रंग रंग रे श्रीरंगी, रंग रंग रे श्रीरंगी. म्हटली त्याला. राधाने काळा म्हटल्याबरोबर भगवंताला जरा वाईट वाटलं. मैयाकडे आले. मैया का ग कसं गोरा होता येईल ग. मैया म्हण गोरा कसं होता येईल. मायाला वाटलं बरं आधी याने विचारलं आपण काहीतरी सांगूया. माया म्हणते का ना दूध पिलं ना का माणूस गोरा होतो. आता मायाला माहिती आहे याने दूध पिलं पाहिजे म्हणून म्हटली ती. आता दूध पिलं पण हा काय गोरा झालाच नाही. मायाला म्हणतो भैया तू बोलले ना दूध पिल्यावर गोरा होतो म्हणून. माया म्हणते ते का असे का पी हालत आणि हो गोरी. तसं नसतं कानाला.
देवाने आपल्याला दिलंय ना, आपण तसं सांभाळावं. पण देवाला विचार करायला लागेल. देव विचार करतोय नाही असू दे काही, पण मला ती म्हटली आहे ना, मला जरा वाईटच म्हटलं त्याचं. सव गड्याला इकडे या रे. काय झालं? अरे माझा अपमान झाला आज. तुझा अपमान झाला? का अपमान झाला? म्हणजे काय माहिती का, राधा आज आली होती आणि ती मला काळ्या म्हटली. काळ्या म्हटली तर म्हणे म्हणू दे, म्हणू दे म्हणे. त्याने सांगितलंय काळ्या म्हटली म्हणून नाही, ती म्हटली. मला का वाईट वाटलं माहिती का, आपण ज्याला आपलं समजतो ना जवळचं, त्याने काही बोललं का माणसाला राग येतो. तिला मी चांगलं मैत्रीण समजत होतो, पण तिनं असं मला नव्हतं बोलायला पाहिजे. मग आता काय करायचं? त्यामुळे ती काळी होईल ना असं काहीतरी करायला पाहिजे. तर प्रेमामध्ये त्याच्यात काय एवढा विशेष आहे. आपण एक वेळेला होळी खेळू म्हणून, आणि होळी खेळायची, होळी खेळली का तिच्यावर रंग टाकायचा काला, मग ती आपल्यासारखी होईल. आणि मग पेंड्याने सांगितल्याच्या नंतर त्याने सांगितलं जा सगळ्यांना आमंत्रण या का होळी खेळायला या म्हणून. आणि मग बरसाण्याला जिथं राधाराणी राहते त्या ठिकाणी निरोप गेला की होळी खेळायला यायचं म्हणून. आज सुद्धा बरसाण्यामध्ये ज्या वेळेला होळीचं आमंत्रण भगवंताकडून जातं राधाराणीच्या गावाला, त्यावेळेला त्या ठिकाणी बरं का लाडू वाटले जातात. त्या दिवशी ज्या दिवशी तो निरोप जातो राधाराणीला बरसाण्याला, आपण गेलो होतो बरसाण्याला, आणि तिथं लाडू वाटले जातात. आणि लाडू वाटले जातात आणि मग त्या ठिकाणी सगळे जमा झालेले आहेत. आणि राधाराणीवर रंग टाकण्याचा वेळ येते. सांगतात निरोप तिकडे गेला का राधाराणीच्या गावावरून बरसाण्यावरून सुद्धा गोकुळामध्ये निमंत्रण येतं देवाला का आमच्याकडे होळी खेळायला या म्हणून. आणि गेले इकडनं गोपाल बरं का ते असे काठ्यांची अशी ढाळ करतात आणि सगळ्या बरसाण्यामधल्या ज्या गोपी आहेत त्या सगळ्या लाठी मारतात त्याच्यावर. त्याला लठ्ठमार होळी म्हणतात. लाठ्या मारतात त्या गोपाळ असतं त्यांच्यावर. आणि मग राधेला भगवंतांनी थोडं जवळ येऊ दिलं आणि सहजतेनं कलर काढला आणि राधेच्या अंगावर फेकला. तोंडावर सगळा कलर फेकल्याच्या नंतर राधा ओळखूच येत नाही. राधा धुवून बघते, काढून बघते, पण रंग काही सुटत नाही. देवाने लावलेला रंग सुटत नाही बरं का अमोल महाराज. तुम्ही ते पद म्हणा ना, अनुप जलवटा म्हणतात देवाने लावलेला रंग सुटत नाही. चाहे धुळेने धुऊ दे कोणी आवाज लाईव्ह मध्ये आवाजच नाही. आवाज टीव्ही सारा चित्र लाईव्ह निघाला लाईव्ह गेलं. शाम पिया मेरी रंग दे चुनरिया. बाबा हे कोण लाईव्ह निघाला आवाज आणली तुम्ही मला टाकली होती पण आणली आवाज मी आणली पाहिजेला सगळ्या आवाज Thank you.
कृष्ण भगवान असे पुढे जाता जाता भगवंताने विचार केला, गवळणी आपल्या भावामध्ये आपल्याविषयी अंतकरणामध्ये विशेष असा भाव पकडून आहे आणि त्या गवळणीच्या बरोबर एकदा तरी त्यांना आपण त्यांचेच आहोत असं वाटलं पाहिजे आणि म्हणून भगवंताने त्या गवळणीच्या बरोबर रासक्रीडा करण्याचा निर्णय घेतला आणि मग सगळ्यांना बोलवलं की सगळे जण वृंदावनामध्ये त्या निधीवनामध्ये आपल्याला रासक्रीडा करण्यासाठी या आणि असं सांगितलं गेलं, निरोप गेला आणि सगळ्या गोपी ज्या आहेत त्या रासक्रीडा करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्या ज्या गवळणी होत्या, त्या गोपिका होत्या, आपल्या अंतःकरणामध्ये गोपी भाव तयार होणं गरजेचं आहे. गोपी भाव तयार होण्यासाठी ती स्त्रीच पाहिजे असं नाहीये, तो पुरुष सुद्धा असू शकतो. गोपी म्हणजे कोणी स्त्री नाही. ज्या गोपींचं वर्णन केलंय भगवंताच्या बरोबर रास क्रीडा करण्यासाठी ज्या गोपी आल्या होत्या त्या कोणीतरी सामान्य नव्हत्या, तर त्या जाण वेद नदीच्या श्रुती रूपे नव्हे मद प्राप्ती, आणि म्हणून श्रुतीच्या रूपाने राहून त्यांना माझी प्राप्ती होत नव्हती. म्हणून त्या वेदांच्या ज्या श्रुती होत्या त्या गवळणी बनून गोपिका बनून वृंदावनामध्ये आल्या आणि भगवंताच्या सानिध्याचा आस्वाद त्यांना मिळावा, भगवंताच्या भक्तीचं रसपान त्यांना मिळावं म्हणून त्या ठिकाणी आलेल्या. आणि म्हणून शुकाचार्यांना त्या गोपी भावाचं वर्णन करताना शुकदेव स्वामी बघायला गेलो तर विरक्त होते आणि ते शुकदेव स्वामी जसे जन्माला आले तसे निघून गेले होते. पण ज्या वेळेला भागवताचं वर्णन त्यांनी ऐकलं, भागवत ज्या वेळेला त्यांच्या वाचण्यात आलं, आपल्या पित्याने लिहिलेलं भागवत त्यांना कळालं,
त्यावेळेला त्याने असं सुंदर वर्णन केले. ज्ञानोबाराय सुद्धा त्या शुकाचार्यांचे वर्णन करतात. विषय जिनोनी आले शुकाधिक दादुले. माऊली म्हणतात बरं का, विषयांना बाजूला करून शुकदेव जन्माला आले होते. आणि असे शुकदेव त्या गोपी भावाचं वर्णन करतात. ज्यानं राजक्रीडा केलेली आहे तो पुरुष नाही, तो प्रत्यक्ष परमात्मा आहे. आणि तो परमात्मा म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या हातात आहे, जो काळाचा नियंता आहे, माया ज्याच्या ताब्यात आहे, तो कोणालाही वश होणारा नाही. आणि असा जो भगवंत आहे त्याची रासक्रीडा पाहण्यासाठी एकदा काय झालं, काही लोकांना वाटलं भगवंत गवळणीच्या बरोबर रासक्रीडा करतात म्हणजे भगवंत कामी आहे, भगवंताला कामाने पछडलेला आहे. अरे काम ज्याच्या ताब्यात आहे, काम ज्याच्या पोटी जन्माला आला प्रधुम्न म्हणून, तो कामी कसा असतो. म्हणून कामाने सुद्धा एक वेळा विचार केला की मला तुमच्या बरोबर लढाई करायची. भगवंत म्हणतं कधीही या, काय काळजी नाही बरं का. पण त्याने सांगितलंय मी तसा येणार नाही. ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष बऱ्याच स्त्रियांच्या मध्ये बसलेले असाल त्यावेळेला येऊन मी हल्ला करणार तुमच्यावर, मग त्यावेळेला तुम्ही जिंकून दाखवा. आणि त्याच्यासाठी भगवंताने रासक्रीडा त्या ठिकाणी केलेली आहे. आणि रासक्रीडेसाठी भगवंत त्या ठिकाणी आलेले. एक गोपीला असं वाटायचं भगवंत जो आहे ना तो आमच्या तालावर नसतोय. जो अभिमान जो होता ना तो काहीतरी गवळणींना वाटायचं हा फक्त माझाच आहे असं ज्यांना वाटायचं. राधेला सुद्धा वाटायचं, राधेचा सुद्धा अभिमान कमी करायचा होता. म्हणून भगवंतांनी ते रासक्रीडा केली. त्या रासक्रीडेच्या वेळेला भगवंत प्रत्येक गवळणीच्या समोर होता. मग भगवंतांनी सांगितलं मी एक आहे पण मी अनेक सुद्धा मला होता येतो. हा एकोहम भविष्यामी, मी एक आहे पण सगळीकडे मीच पसरलेलो आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो निधिवानात मध्ये कधी आपण गेलो ना त्या निधिवानामध्ये तिथं सगळे ती झाडं आहेत ना, ती झाडं एक दुसऱ्याला असं पकडून आहेत आणि ती झाडं एक दुसऱ्याला पकडून आहेत. आणि रात्रीला तुम्हाला सांगतो रात्री ज्या वेळेला रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी त्या निधिवानामध्ये आजूबाजूला जी काही घरं आहेत तिकडचे लोक त्या घरांच्या खिडक्या उघड्या ठेवत नाहीत. कारण तिकडे रासक्रीडेचा आवाज येतो तिथून. आणि त्या खिडक्या जर उघड्या राहिल्या आणि प्रत्यक्ष जर त्यांना ते पाहायला मिळालं तर तो माणूस जिवंत राहत नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ते खिडक्यादार तिकडची बंद करतात. आणि त्या निधिवानामध्ये प्रत्यक्ष भगवंत येऊन गवळणीच्या बरोबर आज सुद्धा क्रीडा करतात. ती झाडं जी आहेत ना ती झाडं रात्री क्रीडा करण्याच्या वेळेला ती त्या ठिकाणी मनुष्य रूपामध्ये येऊन त्या गवळणी बनतात आणि त्या ठिकाणी भगवंताच्या बरोबर रासक्रीडा केली जाते. आज आपण सुद्धा तो रासक्रीडेचा खेळ या ठिकाणी करणार आहोत. भगवंताने इथं खाली घेऊन जा मध्ये सगळ्या गवळणींची मध्ये घ्या आणि सगळ्यांनी त्यांना मध्ये घेऊन आणि सगळेजण नाचायचे. आता तुमचं काम आहे. चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू, रासक्रीडा पाहू, नंदाचा बाळी रासक्रीडा पाहू, नंदाचा बाळी मध्ये घ्या राधाकृष्णाला मध्ये घ्या.
सासुरीचा बहुताची नाचू कल्पनेची सासूचा सगळ्या डान्सर, सगळ्या कल्पनेची सासुरीचा बहुताची नाचू कल्पनेची सासूचा देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू 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 सदाबाई वृंदावनी रसक्रीडा पाहू रसक्रीडा पाहू नंदाचा बाळी तिला नवलावू नंदाचा बाळी तिला नवलावू नंदाचा बाळी तिला नवलावू सदाबाई वृंदावनी रसक्रीडा पाहू रसक्रीडा पाहू नंदाचा बाळयाने केला नवलावू नंदाचा बाळयाने केला नवलावू
शाबाश, टाळी वाजवा. आणि लक्षात घ्या, आता प्रत्येकाच्या हातामध्ये मुठभर फुलं घ्या. घ्या पटापट असते. हा मजा हे नका करू, प्रसाद घेतल्यासारखा नको वाटून घेऊन पाडायला तर खाली. आणि सगळ्यांनी फुलं एक दुसरं फुल की होळी खेळायची. फुल की होळी, भगवंताला फुलांची होळी आवडते म्हणून भगवंतावर सगळी फुलं उधळायची. कळलं? हा, फूलों में सज रही हो यशोदा माता. तुम्ही उभ्या राहायचं. शाबास, वा वा वा. फुलं घेतली का? फुलं असं एकदम कच्ची कडू नका ना, असं लांबून राहणार ना. फुलं खेळतोय आपण, फुलं उधळतोय. रंग कसा उधळतोय ना तसं फुलं उधळायची तेव्हा. बोला थांबा, अगोदर चालू होते मी म्हणा. असं केलं का मग सज रहे श्री वृंदावन बिहारी फूलों में सज रहे. श्री वृंदावन बिहारी फूलों में सज रहे. श्री वृंदावन बिहारी सज रहे, सज रहे. श्री वृंदावन बिहारी फूलों में सज रहे. श्री वृंदावन बिहारी शाबाश. फूलों में सज रहे हैं. श्री वृंदावन बिहारी 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 पूरे साथ सज रही, पूरे साथ सज रही. इस बारी की दुलारी फूलों में सज रहे. वृंदावन बिहारी फूलों में सज रहे. श्री वृंदावन बिहारी तेरा सा मुकुट सिर पर लगा है किस अदा से. तेरा सा मुकुट सर पर रखा है किस अदा पे. तेरा सा मुकुट सर पर रखा है किस अदा से. करुणा बरस रही है करुणा भरी नजर से. करुणा बरस रही है करुणा भरी नजर से. बिन मोल बिक गई बाबा, वो बिन मोल बिक गई. जब से जमी बिहारी फूलों में सज रहे. श्री वृंदावन बिहारी फूलों में सज रहे. वृंदावन बिहारी फूलों में सज रहे. श्री
ग